नाशिक जिल्ह्यामध्ये मान्सूनचं आगमन झालंय। बळीराजाची सध्या खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू झालेली आहे। चांदवडच्या शिंगवे शिवारामध्ये पेरणीची लगबग सुरू आहे। नाशिकमध्ये अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्याच्यामुळे पेरणीच्या कामांना आता वेग आलाय। आमचे प्रतिनिधी संतोष खताळ या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। दादा काय सांगाल तुम्ही? मग आता टाकायला सुरुवात केली, मात्र आता पाणी थोडं लेट झाला, त्याच्यामुळं काय करणं गरजेचं आहे बुवा. पुढल्या पिकासाठी बुवा आपल्याला गरज पडते जास्त, पुढलं पीक आलं पाहिजे आपल्याला, त्यासाठी हे पीक लवकर काढायचं। हे जास्त पाऊस झाला तर वावरात जाता येत नाही, टाकता येत नाही काही वस्तू, त्याच्यामुळं मग याच्यासाठी काही करावं लागते बुवा असं। एकंदरीत शेतकऱ्यांची आता मका पेरणीसाठी मोठ्या प्रमाणावर चांदोड तालुक्यात लगबग बघायला मिळत असून आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी चांदोड तालुक्यात अशीच परिस्थिती सध्या झालेली आहे। मात्र शेतकऱ्यांनी 100 मिलीमीटरच्या पुढे पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं सरकारने सांगितलं असल्यामुळे तरी देखील शेतकरी पेरणीसाठी जी घाई करतोय, त्यामुळे आता चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असं देखील चांदोड तालुक्यात तहसीलदार असो किंवा प्रांत असो यांनी सांगितलंय। जय महाराजसाठी संतोष खताळ, चांदवड, नाशिक।